महत्वाची बातमी शिरूरमधून अजित पवार गटाकडून आढळरावांची उमेदवारी ही आता निश्चित मानली जाते। आढळराव पाटलांना प्रचार सुरू करण्याच्या अजित पवारांकडून सूचना आहेत। महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, आज किंवा उद्या आढळराव पाटलांची अधिकृत उमेदवारी ही जाहीर होऊ शकते। शिरूर मतदारसंघातील आमदारांचं मत जाणून घेतल्यावर उमेदवारी जी आहे ती दिली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। योगेश, वृषाली, शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार नेमका कोण असेल याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत। एकीकडे महाविकास आघाडीने डॉक्टर अमोल कोल्हे यांची उमेदवारी ही जाहीर केलेली आहे, तर महायुतीचा उमेदवार कोण असेल याबाबत ज्या चर्चा सुरू होत्या त्यावरती आता पडदा पडलेला आहे। माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करणार अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे आणि अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे आता उमेदवारी करणार आहे। कारण गेल्या 2 दिवसांपूर्वीच शिरूर लोकसभा मतदारसंघातील जे विधानसभा मतदारसंघ आहेत या आमदारांची मतं अजित पवारांनी जाणून घेतलेली आहेत आणि त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारी ही शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। त्यासोबतच शिवाजीराव आढळराव पाटील यांना प्रचार करण्याच्या सूचना सुद्धा अजित पवार यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत आणि साधारणतः येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये ही उमेदवारी सुद्धा जाहीर होईल आणि त्यानंतर अजित पवार ज्यावेळी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येतील त्यावेळी सुरुवातीलाच शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार अशा पद्धतीची माहिती मिळते। त्यामुळे आढळराव पाटील नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहिती।